नेवासा पोलिसांनी केलेल्या दमदार कारवाईत देशी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, एक मॅगझिन व मालवाहू वाहन असा एकूण 4,50,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एका तरुणास अटक करण्यात आली आहे। दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी पोहवा शहाजी आंधळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कुकाणा गावाजवळ नेवासा फाटा ते शेवगाव रोडवर MH16 CD 4405 क्रमांकाच्या सुझुकी कंपनीच्या वाहनातील एका इसमाकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे। माहिती खात्रीशीर असल्याने वरिष्ठांना कळवून कुकाणा दुर्गक्षेत्र येथे 2 पंचांना बोलवण्यात आले। कोशी अमोल डमाळे, होमगार्ड बाळू सावंत, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत घाडगे, श्रीधर लिपणे आदींच्या पथकाने कुकाणा येथील तरवडी चौकात सापळा रचला। संशयित वाहन येताच ते थांबून पंचसक्षम चालकाची अंगझडती घेण्यात आली। चालकाने आपले नाव संतोष कारभारी नरोटे, वय वर्ष 22, राहणार मोहरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले। त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह आढळून आले। मॅगझिन तपासले असता त्यात 3 जिवंत काडतुसे मिळाली। शस्त्र वापरण्याबाबत विचारले असता समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले। देशी बनावटीचे पिस्तूल, स्टील धातू, हिरवी ग्रीप 50,000 रुपये, 3 जिवंत काडतुसे 900 रुपये, सुझुकी सुपर कॅरी CNG मालवाहू वाहन MH16 CD 4405 रुपये 4 लाख रुपये, एकूण किंमत 4,50,900 रुपये। या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अहिल्यानगर, मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, मान्य अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुंबर्मे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोसई अहिरे, पोहवा शहाजी आंधळे, पोशी अमोल डमाळे, पोशी संदीप ढाकणे व पथकाने केली। आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करत आहेत। आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी आरिफ शेख। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।